ऑपरेटर संघटना नमस्कार, मी अफसर अली खान, वीज कामगार उपाध्यक्ष. नमस्कार, मी संजय पाटील, एसीए संघटनेचा उपाध्यक्ष. नमस्कार, मी श्रावण कोळूरकर, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा उपसचिव. नमस्कार, मी सुरेश गुरजाव, स्वतंत्र बहुजन वीज कामगार संघटनेचा उपसचिव. महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कामगार संघटनेचा केंद्रीय अध्यक्ष. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी जगदीश मुंडे, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. नमस्कार, मी प्रभाकर लहाने, सरचिटणीस तांत्रिक कामगार युनियन. नमस्कार, मी कैलास राठोड, मी जॉईंट सेक्रेटरी सुरक्षा व दक्षता विभाग अधिकारी संघटना. नमस्कार, मी धर्मभूषण बाबुल, बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी फोरम केंद्र. त्याच्या आधी महावितरण प्रशासनानं पुन्हा एक आठ घातला की मुंबईमध्ये सुद्धा वीज वितरण परवाना महावितरण कंपनीनं मागितला. अत्यंत चुकीचं आहे, कारण ते एक षडयंत्र आहे की महावितरण कंपनीनं मुंबईसारख्या ठिकाणी जिथं ऑलरेडी प्रायव्हेट प्लेयर सोबत काम करत आहे तिथं महावितरण परवाना मागायचा उद्देश असा आहे, वीज वितरण परवाना मागायचा उद्देश असा आहे की उर्वरित महाराष्ट्र त्यांनी जवळपास सर्व खाजगी कंपन्यांना खुला करून दिला, मोकळा करून दिला. त्याचा परिणाम असा झाला की 2022ची जी त्यांची अर्ज होती का ती समांतर वीज वितरण परवान्याची, आज ते डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युशन लायसन्सच्या नावाखाली पुन्हा ते एंट्री करत आहे. त्याचा 16 तारखेपर्यंत आक्षेप घटक मागितले आहे. आम्ही जवळपास 30 ते 40 हजाराच्यावर आक्षेप आपण नोंदवणार आहे. यांनासुद्धा आम्ही त्यात सामील करून घेणार आहे. हा वीज वितरण परवाना अत्यंत प्रायव्हेट कंपनी देण्याचा अत्यंत चुकीचा घाट आहे, कारण जे इन्फ्रा आहे, ज्या वाहिन्या आहेत ते सर्व महावितरणचे आहेत आणि महावितरणचा कर्मचारी हा उत्कृष्ट सेवा देते. जिथे प्रायव्हेट लेवलला काम करत आहे त्या सर्व फ्रँचायसी वगैरे सर्व आतापर्यंतचे बंद पडले. पण यांनी असा घाट घातलेला की त्याचे वीज दर कमी करायचे, त्यांचे वीज दर कमी आहे तसा घाट घेतलेला आहे. पत्रकार बंधूंना एक सांगावं असं वाटतं मला की त्यांचं वीज दर हा कमी याच्यामुळे की शेतकऱ्यांचा जो क्रॉस सबसिडीचा भार आहे ते त्या कंपनी घेत आहेत की नाही घेत आहेत, MSCने याच्यावर काही निर्णय दिलेला नाही. त्याच्यावर MSCचं काही वाचित नाही. मग आता ह्या जर कंपन्या त्यांनी वीज वितरण परवाना घेतला तर त्यांच्यावर जर आहे क्रॉस सबसिडी शेती पंपाची कृषी पंपाची नसली तर मग हा उर्वरित महावितरणच पडणार आहे. शेवटी हवालदिल विजेच्या वाढत्या दरामुळे आणि विजेच्या याच्यामुळे शेतकऱ्यावरच इफेक्ट होणार आहे. एक दिवस ही क्रॉस सबसिडीसुद्धा बंद होईल ही शंका नाकारता येत नाही. क्रॉस बंद झाली तर नुकसान हे शेतकऱ्याचं होणार आहे. 5 ते 6 रुपये 7 रुपयापर्यंत वीज दर शेतकऱ्यांच्या युनिटला राहणार आहे आणि त्यात शेतकरीसुद्धा त्रस्त होतो. हा एक वीज वितरण परवान्याचा आहे, याला आम्ही प्रखर विरोध करत आहे. दुसरं जलविद्युत प्रकल्प जे BOT तत्वावर खाजगी तत्वावर चालवण्यासाठी देत आहेत, ते खाजगी तत्वावर जे चालवण्यासाठी त्याला आमचा प्रखर विरोध आहे. 35 वर्ष झाले आम्ही मायगावांसारख्या त्या जलविद्युत प्रकल्पाला सांभाळत आहोत, हायड्रो पॉवर स्टेशनला सांभाळत आहोत आणि खरी आमची महावितरणची नफ्याची जी बाजू आहे, निर्मितीची नफ्याची जी कमी वीज दर हा हायड्रो पॉवर स्टेशनमधूनच घेते आणि नेमका तोच हा खाजगीकरणाला देणारा घाट आहे. तिथे सुद्धा आमचा विरोध आहे. एक TBCB म्हणून आहे, टेरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे महापारेषणचा विषय आहे. महापारेषणमध्ये आतापर्यंत 500 कोटीच्या वरचे पुढचे प्रायव्हेट प्लेयरला देत होते, पण त्यांनी तो घाट आता 200 कोटीपर्यंत आणलेला आहे. 200 कोटीचे खाली शेतकरी महापारेषण हे राहणारच नाही, याचं अस्तित्वच राहणार नाही. ऑलरेडी ह्या ज्या वाहिन्या आहेत महापारेषणच्या त्यासुद्धा हे झालेल्या आहेत, त्यासुद्धा प्रायव्हेटमध्येच गेलेल्या आहेत, खाजगी आहेत. चौथा विषय आमचा महत्त्वाचा पेन्शनचा आहे. पेन्शन पत्रकाराबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की पेन्शन हा आमचा कधीचा मुद्दा आहे. आम्ही फक्त रिटायर व्हायच्या त्या शेवटच्या दिवसापर्यंत सुखी समाधानी आहोत. दुसऱ्या दिवशी आम्हाला पेन्शन राहत नाही. आम्ही पेन्शनसाठी आमचा वाटा वगैरे सगळं देण्याची सुद्धा तयारी, ही एक आमची पेन्शनची डिमांड आहे. आणि तिसरा, काही सबस्टेशन आमचे जे प्रायव्हेट प्लेयरला देतात, 33 KV सबस्टेशन प्रायव्हेट प्लेयरला देण्याची काही गरज नाही. खाजगी तत्वावर चालवण्यासाठी काही देण्याची गरज नसताना आम्ही सक्षम असताना सुद्धा ते देतात. तिथं ते माणसं कोणते ठेवणार आहेत, स्किल ठेवणार आहेत, अनस्किल ठेवणार आहेत, याची काही कुठं काही हे नाही आहे, म्हणून नाही आहे. 2020 सुद्धा रद्द व्हा ही सुद्धा आमची एक मागणी आहे. त्याच्यामध्ये आता या सर्व प्रोसेसमध्ये आम्ही हरकती टाकणारा आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
आणि संपाच्या लेवलपर्यंत संप करण्याच्या मनस्थितीपर्यंत आमची पूर्ण तयारी झालेली आहे, निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे या सर्व संघटना आम्ही त्यात सहभागी होतो. किती संघटना 32. आणि आंदोलनाची काय भूमिका नेमकी? आंदोलनाची भूमिका आज आम्ही ठरवत आहे. आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आंदोलनाचे जे टप्पे आहेत ते आम्ही ठरवतो. तारीख ठरली नाही. तारीख थोडा वेळ ठरवतो आम्ही. आमच्या आंदोलनाचे टप्पे हे 4 ते 5 प्रकारचे असतील. आता त्यावर आमची सखोल चर्चा चालू होती आणि त्या चर्चेच्या माध्यमातून आता ही पत्रकार परिषद संपली की आम्ही ताबडतोब त्याच्यावरती निर्णय घेणार आहोत आणि संध्याकाळपर्यंत प्रेस नोट रिलीज केली आहे. विद्युत कायद्याला अनुसरून ऊर्जा मंत्रीशी बोलले काय संदर्भात? ऊर्जा मंत्र्यांनी यापूर्वी आम्हाला आश्वासित केलं होतं की कुठल्याही प्रकारचं खाजगीकरण या 3 कंपन्यांमध्ये आम्ही करणार नाही. मात्र ऊर्जा मंत्र्यांनी तो दिलेला शब्द पाळलेला नाही आहे. फ्रँचायझीच्या माध्यमातून म्हणा, विरोधी तत्वावर म्हणा किंवा आता जे समांतर वीज परवाने देण्याची जी प्रक्रिया आहे ही खाजगीकरणाचाच एक भाग आहे. ग्राहक, औद्योगिक ग्राहक असतील, सर्वसामान्य सर्वांवर याचा परिणाम होणार आहे, शेतकऱ्यांवर परिणाम होणार आहे आणि येत्या काळामध्ये वीज ही सर्वसामान्यांसाठी राहणार नाही, खूप महाग होणार. विजेचे कनेक्शन बंद झालेले मित्र, विजेचे एक कनेक्शन भेटत नाही विजेचं, त्यांना सोलर घ्यावं लागतं. हे खाजगीकरणाचं ताजं उदाहरण आहे. त्याच्यामुळे सगळ्या संघटना एक पटून आम्ही आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे आणि पुढे लगेच तुम्हाला आंदोलनाची तारीख कळवली जाईल. साहेब, सगळ्यांना आपल्याला अनुभव आहे. आपल्याला सगळे संभाजीनगरचे पत्रकार आहे. फ्रँचायझी ज्या होत्या GTLच्या सगळ्यांना अनुभव आहे. सगळे माझे मित्रमंडळी याच्यामध्ये की GTLला अक्षरशः आम्हाला 300-350 कोटी थकबाकी सोडून पळून गेले. लक्षात घ्या. नागपूरचा अनुभव आहे. म्हणजे फ्रँचायझीचा अनुभव आपल्याला वाईट असताना शासन हे का करतंय? फ्रँचायझी इतका जबरदस्त अनुभव आहे आम्हाला. म्हणजे उद्या परत कंपनीला महावितरणला गड्ड्यात घालायचं, घाट्यात टाकवायचं आणि यांना समोर आणायचं आणि पुणे यांनी पळून जायचं, असं तर नाही. सगळ्यांना फ्रँचायझीचा इतका वाईट अनुभव सगळ्यांना आला. तर आपण सगळे जाणता. आम्ही मोठं आंदोलन मागच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, ग्राहकांच्या सहकार्याने घेतलं आणि ते स्पॅनको निघून गेले, GTL घेऊन गेले. सगळं आपल्या सगळ्यांना तो अनुभव आहे. आणि मग कोर्टात जातात. कोर्टाचा निकाल 10 चर्चा लागत नाही आणि मग हे दप्तर आमचं सरकारी दप्तर लुटतात. फ्रँचायझीमुळे औरंगाबाद शहर आम्ही सगळ्या आमदार मंत्र्यांना, साहेबांना सगळ्यांना सांगितलं GTL आल्यामुळे 3 संभाजीनगर शहर ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत